फिल्मी गप्पा. मित्रांनो, गेल्या काही आठवड्यात मी तुम्हाला अजय देवगन यांचा मराठी सिनेमा विटी दांडू बद्दल सांगितलं होतं. त्याचबरोबर आपण सिनेमाची गाणी सुद्धा पाहिली होती. पण आता अजय देवगन पहिल्यांदा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आपल्या समोर आलेत. हल्लीच मुंबईत सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि यामध्ये खुद्द अजय देवगन यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. चला तर त्यांनाच विचारूयात मराठीमध्ये येण्याचं त्यांनी कसं काय योजलं ते. मराठी सिनेमा हमेशा से कंटेंट ड्रिवन होता है. जो कहानी आपके दिल को छू जाए, एक अच्छी बात फिल्म में कही जाए और पिक्चर लोगों को एंटरटेन भी करे, तो ऐसे बहुत कम सब्जेक्ट मिलते हैं. तो दैट वाज द वेरी नाइस थिंग इन दिस फिल्म. तो जब मैंने ये कहानी सुनी तो मेरे दिल को भी छू गई. तो मुझे ऐसे लगा कि मुझे इस फिल्म के साथ जुड़ना चाहिए. म्हणजे एकंदरीत अजय सर फारच खुश आहेत मराठी सिनेमा करून, बरोबर? अहो, आपली मराठी इंडस्ट्री आहेच तशी. असो, यावेळी सिनेमाचे लेखक विकास कदम म्हणजे आपला लाडका शिर्या हो, हा सुद्धा तिथे होता आणि त्याने सुद्धा आमच्या सोबत त्याचा लेखक म्हणून काम करण्याचा अनुभव शेअर केला. चला तर बघूया काय काय केलंय त्याने हा विटी दांडूचा खेळ खेळायला. रिसर्च खूप करावं लागला. आय थिंक 6-8 महिने तर आमची फक्त बैठकच चालली होती की काय कसं करता येईल, काय करता येईल आणि यासाठी काय काय अभ्यास करावा लागेल. आणि एक वेगळा म्हणजे एक पिरियड उभा करणं, एक वेगळं जग निर्माण करणं यासाठी खूप अवघड होत जातं. तर त्यासाठी खूप रिसर्च म्हणजे कॉस्ट्यूमपासून तुम्ही लोकेशनपासून स्टोरी बोर्ड केला आम्ही, त्यांचा लुक कसं असेल, त्यांची लँग्वेज कशी असेल, व्हिज्युअली लोकेशन कुठे असेल, त्याचा स्क्रीन प्लेचा फॉर्मॅट बॅक अँड फोर्थ कसा राहील, बॅकग्राऊंड कसं असेल, गाणी कशी असतील, तर त्याचा खूप अभ्यास करून सिनेमा केला. म्हणजेच हा विटी दांडूचा खेळ खेळण्यासाठी विकासला बरीच तयारी करावी लागली. पहिलाच सिनेमा करताना एखाद्या दिग्दर्शकाच्या मागे जर अजय देवगन सारखी पर्सनॅलिटी उभी असेल तर त्याचा त्यांना बराच आधार मिळतो, यात शंकाच नाही. आणि असंच साधारण सध्या विटी दांडूचे दिग्दर्शक गणेश कदम यांना वाटतंय. चला तर आपण त्यांचा हा अनुभव त्यांच्याचकडून जाणून घेऊया. देवगण सरांनी तर ती म्हणजे त्यांना थोडंफार माहितीच होतं फिल्मबद्दल आणि त्याने पाठीमागून त्यांचा बराच सपोर्ट होता. फक्त ओपन नंतर केलं आम्ही, पण त्यांचा सपोर्ट असल्यामुळे ते म्हणतात ना की चल अर्धी लढाई जिंकली, असं होतं ते. त्याच्यामुळे ज्यावेळेला अनाऊन्स केलं की ज्यावेळेला ओपन झालं त्यावेळेला असं म्हणेन की म्हणजे आता रिलीजसाठी आता 75% लढाई जिंकली, रिलीज झाल्यानंतर 25% बघू जिंकतो. असा हा विटी दांडूचा खेळ सिनेमागृहात आल्यावर नक्कीच गाजणार, यात शंका नाही. मित्रांनो, अरुणा इराणी यांचा बोल बेबी बोल हा सिनेमा नुकताच लोकांच्या भेटीस आलाय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अरुणा इराणी यांचं 20 वर्षांनंतर मराठी फिल्ममध्ये झालेलं पुनरागमन. सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांना मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पण जसं प्रेक्षकांना त्यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाली आहे, त्याचप्रमाणे सिनेमातल्या कलाकारांना सुद्धा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा असाच अनुभव आपल्याशी अनिकेतने शेअर केलाय. चला तर त्याच्याकडूनच जाणून घेऊयात त्याला काय वाटतंय ते. बऱ्याच कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी खरंच स्वतःला अतिशय सुदैवी मानतो. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने अरुणा इराणीजी हे म्हणजे शी इज अ लिव्हिंग लेजंड. म्हणजे 60 वर्ष त्या इंडस्ट्रीत काम करत आहेत आणि 20 वर्षानंतर त्या मराठीमध्ये पुन्हा एकदा चित्रपट करत आहेत. त्यामुळे हा सगळाच जो योग आहे तो मला खूप चांगला वाटला आणि माझ्यासाठी खूप चांगला लर्निंग एक्सपिरियन्स असेल. आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आणि 500पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी केलेले आहेत. तरीसुद्धा आत्ता मराठीमध्ये जी भाषा आपल्याला परिचयाची नाही आहे, एवढा फुल लेंथ मोठा रोल करून स्वतःला एक नट म्हणून एक्सप्लोर करत राहायचं आणि स्वतःला चॅलेंज देत राहायचं ह्या वयातसुद्धा, कुठेही थांबायचं नाही, हे जे एका कलाकारासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते मी नक्कीच अरुणाजींकडनं शिकलो आणि मी नक्कीच हे माझ्या आयुष्यात नक्कीच पाळणार. जे बाळ ह्या घरामध्ये आहे ते बाळ नेमकं कुणाचं आहे ठराव. नंद्या हा झाला अनिकेतचा अरुणाताईंबरोबरचा अनुभव. पण हा सिनेमा आहे लहान मुलांचा, म्हणजे या निमित्ताने अनिकेतच्या लहानपणीच्या आठवणी सुद्धा ताज्या झाल्यात आणि अशाच काही आठवणी त्याने आमच्या बरोबर शेअर केल्यात. चला तर बघूयात अनिकेतने किती दंगा केला लहानपणी ते. आठवत नाही, पण मी नक्कीच त्रास तर दिला असणारच, याबद्दल काही शंकाच नाही आहे. कारण एवढ्या मोठ्या
दहिसरमध्ये मी राहतो आणि मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा दहिसर फारच खूप छोटं होतं. सगळेच एकमेकांना ओळखत होते आणि माझ्या त्या जनरेशनचा म्हणजे मी पहिला मुलगा आणि मी एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की माझे किती लाड झाले असतील. फक्त माझ्या आईबाबा किंवा आजी आजोबा, आत्या, काका, मावशी कडूनच नाही तर संपूर्ण जे आम्ही सर्व दहिसरकर म्हणजे एक कुटुंबासारखेच राहायचो. त्यामुळे त्रास तर मी नक्कीच दिला असणार सगळ्यांना. पण माझ्यापेक्षा हे तुम्ही त्यांना जास्त विचारलं तर ते जास्त तुम्हाला सांगू शकतील. पण एक खूपच छान माझं बालपण गेलं आणि सगळ्यांनाच असे माझ्यासारखे आईबाबा आणि एक पोषक जे वातावरण असतं लहानपणी ते सगळ्यांनाच मिळावं असं मला वाटतं. मित्रांनो, आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फिल्मी गप्पा.